हाय नमस्कार, मी प्रतीक्षा तावडे. तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. खूप खूप दिवसांनी आज मी फूड ब्लॉग करते, कारण मी आले आहे गोव्यामध्ये गोवा मराठी फिल्म फेस्टिवलसाठी. आणि काल पहिला दिवस होता, त्यामुळे काल आम्ही कुठेही बाहेर खायला गेलो नव्हतो. पण आज आम्ही गोव्यातल्या अतिशय सुप्रसिद्ध ठिकाणी आलो आहे आणि त्या जागेचं नाव आहे रिट्स क्लासिक. इथे मी आधीसुद्धा आले होते आणि तेव्हा मी भरपूर फिश खाल्लं होतं. पण ह्या वेळेला मी व्हेज खाणार आहे, कारण आज सॅटर्डे आहे. पण माझ्या इकडे काही फ्रेंड्ससुद्धा आले आहेत आणि त्यांनीसुद्धा खूप इंटरेस्टिंग डिशेस ऑर्डर केल्या आहेत. तर म्हटलं आपण ह्या रेस्टॉरंटचा एक व्हिडिओ करायला हवा, कारण खूप दिवस झाले कुठल्याही रेस्टॉरंटचा व्हिडिओ मी केला नाही आहे. सो बघूया इकडचं व्हेज जेवण कसं आहे आज, आणि त्याचबरोबर इथे जे काही नवीन नवीन दिसतंय मला मेन्यूमध्ये ते कसं आहे. ओके, लेट्स स्टार्ट. हा काय आहे राणी? हा खेकडा आहे. हा समुद्रात मिळतो. आता नाही मिळत, कारण तो डेड आहे. आता तो डेड आहे ऑफकोर्स. पण मी खूप ग्लॅड आहे की मला इथे आलो मी. बरं, हा रेस्टॉरंट रेकमेंडेशनमध्ये नंबर 1 आहे गोव्याच्या, आणि त्याने म्हटलं रिट्स क्लासिकला जायलाच हवं. आणि तेही शनिवारी, जेव्हा आम्ही दोघी हॅलो हाय हाय शनिवार पाळतोय. आणि हे दोघं 11 दिवस आणि अशा डिशेस मागवतात ज्या दुसऱ्यांच्या ताटामध्ये उडू शकतात, आणि इकडे आम्ही शनिवारवाले आहोत. तर काही नाही. बिलकुल नाहीये. मी कोकणातला आहे, हा संबंधच नाही, काही उडू शकत नाही कुठेही. ऑल राईट. आता तू टेस्ट करून सांगायचं कसं आहे. हे खूपच भारी आहे. म्हणजे मी जवळजवळ एक 15 वर्ष येतो इकडे, 15 ते 17 वर्ष होती माझी. आणि हे कॉन्स्टंट आहे. खेकडा कॉन्स्टंट आहे, लॉबस्टर कॉन्स्टंट आहे, टायगर प्रॉन्स कॉन्स्टंट आहेत, आणि त्यांची टेस्ट पण तेवढीच कॉन्स्टंट आहे. सो आता तू काय ऑर्डर केलं आहे? मी ऑर्डर केलेलं आहे क्रॅब्स. ते पण त्यांच्या रसाडो फ्लेवरमध्ये. पण इथे बरेच बटर गार्लिक पण मिळतो तुम्हाला, तवा फ्राय पण मिळतात. पण मला रसाडो आवडतो, कारण की तो त्यांचा सॉस आहे, म्हणजे ऑथेंटिक गोवन आहे. ऑथेंटिक गोवन आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला रेकमेंड करेन की नेक्स्ट टाइम तुम्ही गोव्यात आला तर रिट्स क्लासिक, द बाप ऑफ ऑल गोवन फूड, तर इथे येऊन तुम्ही खेकडा आणि लॉबस्टर ट्राय करा. आउट अँड आउट. मी लॉबस्टर पण ट्राय केलं, असं असं कोणी नाही आहे ह्या वेळेला. का पण एकटा खाऊ शकतो की? नाही, एवढा पकासूर मी नव्हे. हे खाल्ल्यानंतर माझं जेवणही नाही होणार. पण ह्याच्यामध्ये ऍक्च्युली म्हणजे शेल जास्त असणार ना, आणि मीठ कमी असणार ना? हा, मीठ कमी असेल, पण ते ज्या क्वांटिटीमध्ये आहे त्या क्वांटिटी नंतर तुम्ही अजून काही खाऊ शकत नाही खाऊ शकत. त्याच्यामुळे पण दिसतंय फारच अमेझिंग. अरे लईच भारी आहे बाई, लईच भारी आहे. या बाय, एन्जॉय. बाय. मी खेकडा खूप वर्षात, म्हणजे जवळपास 20 वर्ष मी खाल्ला नाही, कारण मला तो खाता येत नाही. ते सगळं क्लीन करून खाणं मला जमत नाही. बाय द वे, इथे आपल्यासोबत अजून एक ॲक्टर आहे, आणि तो आहे संकेत पाठक. आता संकेत पाठकने काय ऑर्डर केलं मी तुम्हाला दाखवते. आधी आपण पटकन त्याच्या प्लेटला शूट करूया. ओके, त्यांनी फिश थाळी मागवली. त्याच्यामध्ये हे क्रॅब दिसत आहेत पहिल्या ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ही चवळीची भाजी, आय थिंक हा बांगडा असेल. सोलकढी आहे. सोलकढी काहीतरी मी पण मागवली. मुंबई आहे का रे? नाही, हा त्यांचा गोवन हे आहे, मासा आहे. काय म्हणतात त्याला? इकडे तिसऱ्या पण आहेत. अजून भाजी आहे. तिसरे आहे. अच्छा, ते सुका हे आहे, त्याला किसमूर असं म्हणतात. किसमूर आहे, राईट. तिकडे खीर आहे आणि ते गोड आहे, कीड आहे. भात आणि सार. अमेझिंग अशी थाळी. ह्या कुर्ल्या आहेत. कुर्ल्या बोलले तो खेकडाच ना? खेकडाच, पण ते छोटा. छोटं वर्षन. बघूया त्याचा काय रिव्ह्यू आहे. आज सॅटर्डेला आम्ही आलो आहे आणि हळूहळू जागा भरायला लागली आहे. जवळच एक अजून जागा आहे, त्याचं नाव आहे कोकणी कॅन्टीन. पण तिकडे आम्हाला सीट मिळालं नाही, कारण ते सोल्ड आउट फुल होतं आणि अर्धा तास वेटिंग होतं, त्यामुळे आम्ही तिथे गेलो नाही. मे बी नेक्स्ट टाईम. बट इथे आलो आहे आणि आता बघूया आमचं व्हेज जेवण कसं येतं. व्हेजमध्ये आम्ही मागवलं आहे पोटॅटो आणि मशरूम काप. हां, त्यांच्याकडे कापं आहेत, बटेटो आणि मशरूमची, आणि व्हेज शाकुती विथ स्टीम्ड राईस. सो आपली पहिली व्हेज डिश आली आहे, बटाट्याची कापं. आणि आता आपण बघूया. तुला लिंबू हवा आहे त्यावर? हां चालेल. अर्ध्यावर करू, अर्ध्यावर नको, म्हणजे आपल्याला कसं आवडलं नाही तरी. लेट्स सी, लेट्स ट्राय. ओके, बघूया कसं आहे. बटाट्याची कापं आपण जी घरी बनवतो तशी आहे. आणि ॲक्च्युली गोव्यात आल्यानंतर मला पंजाबी खावंसंच वाटत नाही. तो हे अतिशय सुंदर आहे. 10 on 10.
10 on 10. म्हणजे फिश खाल्ल्यासारखंच वाटतं. काय खाल्ल्यासारखं वाटतंय? मासे रवा फ्राय आहे ना बरं आहे. क्रंची टेस्टी आणि बटाटा असल्यामुळे काय सॅटिस्फाईड. उचल हे ते नको उचल, मोठा उचल. छोटा भाई छोटा. अरे नाही बा, हा उचल, हा उचल. अरे मोठा खायचा, छोटा नहीं छोटा. ए यार ऐसा बात कर. ये छोटा आहे. पण तुला काय खायचं? हा खेकडा आहे आणि हा पेंटे आहे. म्हणजे काय म्हणजे हे असं आहे ना, तुला हे नीट खाता येईल का हे नीट खाता येईल? मला जे सुटसुटीत आहे ते नीट खाता येईल. हे हा, एकदाच फक्त तुला तोडायला लागेल दाखवले, डायरेक्ट तुला माफ केलं. पुढे 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 नाही आहे दाखवायला मला. असं 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 हा असं असं करेक्ट बरोबर. आता नाही उडणार, नाही उडणार प्रश्न. आता नाही आता मशरूमची कापं पण आली आहेत. संकेत पाठक आले. संकेत पाठक, तुमचं फिश कसं होतं? का तुम्हाला मी जे खेकडा mushroom आवडला? खाल्ले- मी जो मशरूम खाल्लेला आहे तो जबरदस्त आहे. मशरूम अचानक आम्ही सारे कपड्यामध्ये आल्याचं फील आलेलं आम्हाला संकेतमुळे. संकेत म्हणजे सेफ चॉईस आहे त्याची. प्लेट म्हणजे एकदमच सेफ चॉईस आहे. हो, सगळ्या गोष्टी मला खायच्या असतात. बेसिकली जेवताना लागतात म्हणून मी थाळी मागवतो. पण याच्यामध्ये ब्रेड आय मीन पोळी नाही आहे. पोळी नसते युजली थाळीमध्ये. थाळीमध्ये पोळी नसतेच. हो काय? हां, गोव्याच्या थाळीमध्ये पोळीच नसते. कसं आहे मशरूम? मस्त आहे कमाल. प्लीज टेस्ट कर. इकडच्या लोकांना दिसते. काय काय हवं तुला? एक रोटी पाहिजे. आपला माणूस दिसला की लोक नाही नाही एक रोटी में ऑप्शन सिर्फ रोटी है ना हमारे पास. बटर सॉरी सांगायला विसरले. मशरूम अमेझिंग. एक टाक नाही का? एक काय भरपूर केवढं आहे बघ. नाही नकोच आहे. नकोच आहे, नकोच अच्छा आहे. दोन नको एकच. म्हणजे हे शेल काढून ठेवायचं आहे तुला. मी तर शेल सहित खातोय. काय बोलतो? आत्ता तुम्ही शेल सहित खाल्लं. शेल काढून ठेव. हा, मग नाही खाऊ शकत. तू कसं खाणार? हा माझा चेहरा तर वेगळा आहे. चेहरा नाहीच घेते. जेवण संपलंय ते दाखवते ऑलमोस्ट. सगळ्यांचं जेवण ऑलमोस्ट झालंय. पोटभर जेवलोय सगळे. म्हणजे एका पॉईंटला तर मी विसरले की एक ब्लॉग नावाची गोष्ट मी करते. खूप भूक लागली होती. बट हेवीच झालं आहे सगळं. म्हणजे राईस आणि शाकुती खाल्लं आम्ही. ओके, ते राहिलं ना दाखवायचं 1 मिनिट. सो हे व्हेज शाकुती आणि राईस 3 राईस आम्ही ऑर्डर केला. माझं जेवण कधीच झालं आहे. आता रात्र झाली आहे. आता नेक्स्ट डिनरला जाणार आहोत. पण मला आठवलं की मी अजूनपर्यंत एंड शूटच नाही केला आहे या व्हिडिओचा. तर म्हणून मी हा आता व्हिडिओ करते. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. अगदी शॉर्ट अँड स्वीट. जस्ट अ रेकमेंडेशन की जर का तुम्ही गोव्यात आला असाल, पहिल्यांदाच जात असाल, तर मग ही एक जागा मिस करू नका. इफ यू आर अ फिश लवर यू विल डेफिनेटली लव ईटिंग ॲट रिट्स क्लासिक. आणि जर व्हेजिटेरियन असाल तर मे बी यू कॅन फाइंड सम बेटर व्हेजिटेरियन प्लेस. या आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर का कोणी जाणार असेल गोव्याला तर मग त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. बाय.